वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जागतिक आरोग्य संघटनेचा उदय. तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO याचा उदय कधी व केव्हा कसा झाला. तर संबंध जगभर परिचार्य सेवा कार्यक्षम आणि मजबूत करण्याचा कामास आंतरराष्ट्रीय पातळीवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेपासून 1948 गती मिळाली. आरोग्याशी निगडीत व सर्वच क्षेत्रामधील आधुनिक संकल्पना अस्तित्वात येऊ लागल्या. माता व बाल आरोग्याबरोबरच आजारी व्यक्ती व धडधाकट माणसाकडेही लक्ष देण्यास सुरुवात झाली. व्यक्तीप्रमाणे समष्टीच्या सेवा शिशूवरही भर देण्यात येऊ लागला. आरोग्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध आणि मूलभूत अधिकार आहे असे आंतरराष्ट्रीय स्तरावरून मानले जाऊ लागले. परिणामी प्रत्येक व्यक्तीस वैद्यकीय आणि परिचार्य मदतीचा हक्क मिळाला. परिचार्यशास्त्र वैद्यकीय क्षेत्राचा एक अविभाज्य घटक आहे, म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील कोणताही व्यक्ती किंवा घटक परिचार्य व्यवसायावर अधिकार गाजवू शकत नाही. कारण स्वातंत्र्यापूर्वी भारतात थोडाफार प्रमाणात असा समज रूढ होता, परंतु वास्तविक वैद्यकीय शास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक्रम व व्यवसाय परिचार्य व्यवसायाचा एक अविभाज्य घटक आहे असे म्हणणे जास्त सोयीचे ठरते. आता WHOचा उदय कसा झाला तर जगभर संबंध WHOचा संबंध जगभर परिचार्य सेवा कार्यक्षम आणि मजबूत म्हणजे परिचार्याचे कार्यरत मजबूत करण्याच्या कामास आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेपासून आता आंतरराष्ट्रीय पातळीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेपासून 1948 गती मिळाली. आरोग्याशी निगडीत. आता आरोग्याशी निगडीत जे काही क्षेत्र आहेत, आधुनिक संकल्पना अस्तित्वात येऊ लागल्या. त्याच्यात क्षेत्रामधील आधुनिक संकल्पना येऊ लागल्या. माता बाल आरोग्य. तसेच माता व बाल आरोग्य आणि जे काही धडधाकट व्यक्ती असतील माणसं, त्यांच्याकडेही WHO लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे व्यक्तीप्रमाणे समष्टीच्या सेवा शिशूवरही भर देण्यात येऊ लागला. तसेच आरोग्य हा माणसाचा जन्मसिद्ध किंवा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध आणि मूलभूत अधिकार आहे असे आंतरराष्ट्रीय स्तरावरून मानले जाऊ लागले. जर आरोग्य हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे मूलभूत अधिकार आंतरराष्ट्रीय स्तरावरून मानले जाऊ लागले. परिणामी प्रत्येक व्यक्ती. आता परिणाम काय होतो तर प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय आणि परिचार्य मदतीचा हक्क मिळाला. तर परिणाम काय होतो याच्यावर तर प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय आणि परिचार्याचा मदतीचा हक्क मिळाला. आता परिचार्य क्षेत्रात आता जे काही परिचार्य असतात, परिचार्य क्षेत्रात म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात त्याला आपण असे मेडिकल फील्डमध्ये असं सुद्धा म्हटले जाऊ शकते. एक याचा अविभाज्य घटक आहे. आता वैद्यकीय क्षेत्राचा एक अविभाज्य घटक आहे, म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील कोणताही व्यक्ती किंवा घटक परिचार्य व्यवसायावर अधिकार गाजवू शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रात जो काही व्यक्ती असो किंवा तो कोणत्याही परिचार्य क्षेत्रात स्वतःचा अधिकार गाजवू शकत नाही. कारण स्वातंत्र्यापूर्वी भारतात थोड्याफार प्रमाणात असा समज रूढ होता, परंतु वास्तविक वैद्यकीय क्षेत्र किंवा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक्रम व्यवसाय व परिचार्य व्यवसायाचा एक अविभाज्य घटक आहे असे म्हणणे जास्त सोयीचे ठरते. तर अशा प्रकारचा WHOचा उदय या ठिकाणी आपण बघितलं. आता तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला भरपूर शेअर करा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.